जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या सब्जेक्टचा युनिट नंबर 2 रिलेशनल डेटा मॉडेल हा आजपासून आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तर रिलेशनल डेटा मॉडेल हा जो कन्सेप्ट आहे हा याचे जे बेसिक डिटेल्स आहेत ते आपण युनिट नंबर 1 मध्ये आपण याचे जी स्टार्टिंग आहे ती गेलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण हा कन्सेप्ट का असतो हे आपण बघितलं होतं. तर आजचा जो टॉपिक आहे ह्या युनिट नंबर 2 मधला फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे रिलेशनल स्ट्रक्चर. त्यामध्ये आपल्याला टेबल, रोज, डोमेन्स, ॲट्रिब्यूट आणि एंटिटीज हे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट नक्की काय आहेत ते आपल्याला बघायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिलेशनल डेटा मॉडेल जो आहे तर याच्यामध्ये आपलं फर्स्ट युनिटमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन बघितलं होतं, ते तुम्ही सुरुवातीला बघून घ्या पुन्हा एकदा आणि त्यानंतर हा जो युनिट आहे हा युनिटचं बघण्यासाठी सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित हा कन्सेप्ट पण समजून जाईल. तर रिलेशनल मॉडेल काय आहे ते आपण बघू. द रिलेशनल मॉडेल स्टोअर्स द डेटा इन द फॉर्म ऑफ tables. This concept is introduced by Dr. E.F. Codd, a researcher of IBM. ओके, सो आपण फर्स्ट युनिट मध्ये पण बघितलं. सो रिलेशनल मॉडेल काय करतं की जो डेटा आहे आपला तो डेटाला रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतं, बरोबर. त्यालाच आपण टेबल असं म्हणतो. आणि हे जे मॉडेल आहे तर हे डॉक्टर E.F. कॉड जे होते, ज्यांनी त्याला फादर ऑफ डेटाबेस रिलेशनल डेटाबेस म्हणलं जातं, त्यांनी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फाइंड आउट केलेल्या आहेत. द रिलेशनल मॉडेल इज द फर्स्ट चॉईस ऑफ कमर्शियल डेटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन फॉर स्टोरिंग द डेटा. सो रिलेशनल डेटा जे आहे किंवा डेटाबेस मॅनेजमेंट जे आहे त्याला कोणतेही डेटाबेस जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर फर्स्ट चॉईस ही रिलेशनल डेटाबेस RDBMS हे जे आहे ते असतं. कारण की काय, त्याच्यामध्ये डेटा जो आहे तो रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये एक सिंगल व्हॅल्यू एका सिंगल सेलमध्ये स्टोअर केली जाते आणि ती ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला इझी असते. त्यामुळं हे जे रिलेशनल डेटा मॉडेल आहे हे मोस्टली पॉप्युलरली यूज केलं जातं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस? A relational database is a collectively combination of data structure, storage and retrieval operations and integrity constant. आता बघा, रिलेशनल डेटाबेस कशा म्हणायचं. सो याच्यामध्ये काय काय येणार आहे. पहिलं म्हणजे डेटा स्ट्रक्चर, म्हणजे आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतोय. स्टोरेज, रिट्रायवल ऑपरेशन्स. रिट्रायवल म्हणजे काय, आपण ज्या क्वेरीज बघितल्या जसं की सिलेक्ट असेल, अपडेट असेल, डिलीट असेल, इन्सर्ट असेल, ह्या सर्व प्रोसेस. देन आपण त्याच्यावरती काही अजून काही ऑपरेशन्स करणार आहोत तर ते ऑपरेशन्स येतील. आणि इंटिग्रिटी क्वेश्चन म्हणजे काय, की जसं की मला सपोज 18 वर्षाच्या वरचा जर डेटा माझ्या डेटाबेसमध्ये पाहिजे तर आपण काय करणार, एजच्या कॉलमला 18चा कन्स्टंट म्हणजे 18ची एक कंडिशन लावणार, तर आपण इंटिग्रिटी कंडिशन म्हणतो. तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपण त्याला काय होतं, रिलेशनल डेटाबेस. आपण याचा व्हिडिओच्या शेवटी एक एक्झाम्पल पाहून बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण सर्व गोष्टी समजून जातील. तर हे रिलेशनल डेटाबेस किंवा रिलेशनल मॉडेल जे आहे त्याचं ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर असल्यामुळे आपल्याला इझी असतो. आपण त्याच्यामध्ये इझी ऑफ यूज, फ्लेक्झिबिलिटी, नवीन कॉलम डेटा इझिली ॲड करू शकतो, सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतो. डेटा कोणत्याही दुसऱ्या डेटावरती किंवा प्लॅटफॉर्मवरती किंवा कुठेही इंडिपेंडंट नसतो. सो डेटा इंडिपेंडन्स, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज DML याला सपोर्ट करतं, DDL याला सपोर्ट करते. सो ह्या ज्या लँग्वेज आहेत त्या पण याला सपोर्ट करतात. असे जे ॲडव्हान्टेजेस आहेत त्यामुळे हा मोस्टली रिलेशनल डेटा मॉडेल हे यूज केलं जातं. आता जर आपण याच्यात जर कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितलं तर बघा काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे याच्या. तर डेटा इज स्टोर्ड इन द टेबल्स विच हॅव्हिंग अ रिलेशनशिप इन बिटवीन देम. सो डेटा जो आहे तो टेबलच्या फॉर्ममध्ये, रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो आणि ह्या ज्या टेबल आहे ह्या टेबलमध्ये रिलेशनशिप असतात. आता बघा रिलेशनशिप कसं असतं, तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज एम्प्लॉईचा डेटाबेस जर आपण कन्सिडर केला तर पहिला टेबल त्याच्यामध्ये असणार आहे एम्प्लॉई. तर आता एम्प्लॉई टेबलमध्ये काय काय असू शकतं, एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ जॉईनिंग, सॅलरी, बरोबर. त्यानंतर त्याचं डिपार्टमेंट, कोणता डिपार्टमेंट आहे. आता पुन्हा डिपार्टमेंटचा वेगळा सेपरेट टेबल असणार आहे, डिपार्टमेंट ID, डिपार्टमेंट नेम, डिपार्टमेंट लोकेशन. तर आता याच्यामध्ये जे रिलेशन आहे की त्या एम्प्लॉईचं कोणतं तरी डिपार्टमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटला काहीतरी ID आहे. तर हे जे अशा प्रकारचे रिलेशन असतात तर त्यालाच आपण म्हणतो की त्यालाच आपण म्हणू शकतो दे आर हॅव्हिंग द रिलेशनशिप इन बिटवीन देम. सो एम्प्लॉय टेबल आणि डिपार्टमेंट टेबल याच्यामध्ये एम्प्लॉई कोणत्या तरी डिपार्टमेंटचा आहे हे त्याच्यामध्ये रिलेशनशिप आहे. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक, सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ डेटा into the rows and column called as a relation or a table. So the data is stored in the format of rows and column and this relation is called as a
table. A table is also from a two-dimensional structure. So rows and column is the two-dimensional structure. Every cell in the relation there is a only one value which is known as a scalar value. आता जर डेटा रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतोय तर रोज आणि कॉलम जर आपण तयार केले तर त्याच्यामध्ये सेल तयार होतात आणि त्या एकाच सेलमध्ये एकच व्हॅल्यू आपण टाकू शकतो किंवा एकच व्हॅल्यू असते. जसं की सपोज माझ्याकडे स्टुडंटचा डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये कॉलम आहे स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम. ओके, स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर. आता एखादा स्टुडंट आहे त्याला दोन कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात. मग आपण एकाच सेलमध्ये दोन कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये टाकत नाही तर त्याला आपण दुसरा सेपरेट कॉलम करतो, कॉन्टॅक्ट नंबर 2, कॉन्टॅक्ट नंबर 1, कॉन्टॅक्ट नंबर 2. आणि ज्या ठिकाणी ते असेल तर तो दुसऱ्या मध्ये टाकणार आपण. तर एक जी सिंगल रोज आणि कॉलमची जी एक सेल तयार होते त्या एका सिंगल सेलमध्ये एक सिंगलच व्हॅल्यू आपण टाकतो, त्याला स्केलर व्हॅल्यू म्हणतात. त्यामुळे ती व्हॅल्यू आपल्याला इझिली ऍक्सेस करता येते. आता जर आपण ते जर दोन व्हॅल्यू टाकले तर आपल्याला ती ऍक्सेस करता येणार नाही, प्रॉपरली त्याचं आउटपुट आपल्याला भेटणार नाही. सो द ईच अँड एव्हरी सेल has a one and only one value. Then next characteristics is column represent the attribute and each column has a distinct name. आता attribute म्हणजे काय बघा, column represent an attribute. कॉलमचं जे नाव असतं डिस्टिंक्ट नेम म्हणजे काय की दोन कॉलम आहेत. असं आताच आपण एक एक्झाम्पल बघितलं की एक स्टुडंट आहे त्याला दोन कॉन्टॅक्ट नंबर आहे, मग दोन्हीला आपण कॉन्टॅक्ट असं म्हणत नाही, कारण की आपल्याला ज्यावेळेस डेटा ऍक्सेस करायचा त्यावेळेस ते कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. सो आपण काय म्हणतो त्याला कॉन्टॅक्ट नंबर 1 आणि कॉन्टॅक्ट नंबर 2. आणि हे जे काही कॉलमचे नाव आहेत डिस्टिंक्ट नाव आहेत म्हणजे वेगवेगळे नाव प्रत्येक कॉलमचं, त्यालाच आपण म्हणणार ऍट्रिब्यूट. All values enter into the columns are of the same data format. आता बघा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय, एका कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यूज आपण टाकणार तर त्या एका सेम डेटा फॉर्मॅटच्या असतात. आता बघा कसं, सपोज स्टुडंटचं आपण एक्झाम्पल घेऊ. स्टुडंटचा डेटाबेस आहे, त्यामध्ये कॉलम आहेत स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, स्टुडंट एज. ओके, आता याच्यामध्ये आयडी जर आपण बघितला तर आयडी कसा असतो, सपोज 10110 थोडक्यात रोल नंबर, तो इंटिजर फॉर्मॅट मध्ये असणार आहे. त्यानंतर स्टुडंट नेम हे स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये असणार आहे. आणि एज जर बघितलं तर एज हे इंटिजर मध्येच असणार आहे, 18, 90, 20, 21 अशा पद्धतीने. एखादा त्याच्यामध्ये असं वर्ड्स मध्ये टाकू नाही शकत, EIGST असं नाही टाकू शकत, तर तो नंबर मध्येच टाकावा लागतो, कारण की त्याला आपण एक डेटा टाईप तुम्हाला सर्वांना डेटा टाईप दिलेला असतो, जसं की इंटिजर, त्यानंतर कॅरेक्टर असेल, स्ट्रिंग असेल, अशा डेटा टाईप आपण त्याला देतो. त्यामुळे त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये एकाच फॉर्मॅटचा डेटा हा काय होतो, स्टोअर होतो आणि जेणेकरून आपल्याला तो इझिली ऍक्सेस करता येतो. इट सपोज द ऑपरेशन्स लाईक डेटा डेफिनेशन, manipulation and transaction management. So this relational database support all the database operations. Now the next and most important concept is basic concept of relational model. आता याच्यामध्ये 5 कन्सेप्ट आहेत ते आपल्याला बघायचे आहे, जो की आपला पॉइंट आहे 2.1 रिलेशनल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला टेबल, रो, डोमेन्स, ऍट्रिब्यूट्स आणि एंटिटीज हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. तर पहिला जो आहे तो आहे टेबल्स. तर आपण वन बाय वन ही सर्व कन्सेप्ट बघू. टेबल, टपल, ऍट्रिब्यूट, एंटिटीज आणि डोमेन. सो टेबल. In a relational database, a table is a collection of data organized into rows and columns. So when we arrange the data in the format of rows and columns, then we can call that as a table. Each table represent a specific entity and each row represents a record of that entity. Column represents the attribute of the entity. So प्रत्येक कॉलम हा त्याला आपण काय म्हणणार, ऍट्रिब्यूट म्हणणार आहे. आणि या प्रत्येक रो मध्ये काय असणार, एक रेकॉर्ड असणार आहे. प्रत्येक रो जे आहे ते एक सिंगल रेकॉर्ड म्हणून कन्सिडर केला जाणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक एक व्हॅल्यू असे असणार आहे. आपण पुन्हा ही स्लाइड झाल्यानंतर एक्झाम्पल बघणार आहोत, त्यामध्ये पुन्हा आपण हे रिपीट करू. त्यानंतर टपल. टेबल म्हणजे काय, थोडक्यात रोज आणि कॉलमचं कॉम्बिनेशन, त्याला आपण म्हणणार टेबल. त्यानंतर टपल. टपल इज अ सिंगल रो इन अ टेबल रिप्रेझेंटिंग अ सिंगल रेकॉर्ड ऑफ डेटा. In relational data terminology, a tuple corresponds to a record of single entry in a table. म्हणजे थोडक्यात काय, आपण एक एंट्री मारली, एक रेकॉर्ड केला. रेकॉर्ड कसं, सपोज स्टुडंटचं टेबल आहे तर स्टुडंटच्या टेबल मध्ये मी टाकणार रोल नंबर 2, स्टुडंट नेम XYZ, ऍड्रेस PQR, कॉन्टॅक्ट नंबर 1 2 3. हे पूर्ण याचे एक इन्फॉर्मेशन आहे, याला आपण काय म्हणतो, एक टपल म्हणतो. त्यानंतर आहे ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट म्हणजे कॉलमचं नाव, एक डिस्टिंक्ट कॉलमचं नाव. जसं की बघा इथे एक्झाम्पल दिलेत, एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉईच्या टेबलमध्ये काय काय असू शकतात, एम्प्लॉई आयडी, नेम, पोझिशन, सॅलरी हे काय असेल त्याचे ऍट्रिब्यूट्स असतील. त्यानंतर आहे एंटिटी. आता एंटिटी म्हणजे काय, एंटिटी इज अन ऑब्जेक्ट
or a concept about the which data is stored in the database. It's typically a correspondent to a table, a relational database. म्हणजे काय थोडक्यात बघा आता एंटिटी म्हणजे काय की ज्याच्याबद्दलचा डेटा ज्याच्या अबाउट डेटा जो टेबलमध्ये स्टोअर होतो. जसे की सपोज एम्प्लॉई बद्दलचा डेटा आपण टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई ॲड्रेस, सॅलरी, पोझिशन. स्टुडंट आहे, स्टुडंटचा डेटा आपण टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, एंटिटीज म्हणू शकतो. जसं सपोज लॅपटॉप घेतला, लॅपटॉप ही सुद्धा एक एंटिटी होऊ शकते. मग लॅपटॉपचा डेटा काय काय स्टोअर करू शकतो आपण, त्याचा ब्रँड, त्याचा प्रोसेसर, रॅम किती आहे, कलर कोणता आहे, असे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. तर हे जे काय याला आपण म्हणतो एंटिटीज. कोणती एक फिजिकल थिंग किंवा लॉजिकल थिंग ज्याच्याबद्दल ज्याला काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीज आपण टेबलमध्ये स्टोअर करू शकतो इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम. त्याला आपण म्हणणार एंटिटी. त्यानंतर आहे डोमेन. सो व्हॉट इज द डोमेन? डोमेन म्हणजे बघा सिंपल आहे. आपण बघितलं की टेबल आहे, कॉलम, त्या कॉलमला म्हणतो आपण ॲट्रिब्यूट. आता त्या कॉलम मध्ये आपण कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करतो त्याला आपण म्हणणार डोमेन. सपोज आता मला स्टोअर करायचं आहे सॅलरी, तर सॅलरी कशामध्ये असणार आहे, एक इंटिजर किंवा फ्लोट मध्ये. तर त्या टाईपचा डेटा म्हणजे थोडक्यात काय, त्या कॉलमचं डोमेन काय झालं, इंटिजर किंवा फ्लोट. सपोज मला नाव स्टोअर करायचं, नाव एका एम्प्लॉईचं नाव स्टोअर करायचं, तर ते स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये असणार आहे. तर त्या कॉलमचा डोमेन कोणता झाला, स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर. बघा इथे एक्झाम्पल दिलं, अ डोमेन फॉर अन ॲट्रिब्यूट एज might specify that it can only contain the integer value between 0 to 0 and 120. So ची व्हॅल्यू काय असणार आहे, इंटिजर मध्येच असणार आहे. सो इंटिजर इज द डोमेन ऑफ दॅट ॲट्रिब्यूट ऑर ऑफ दॅट कॉलम. ओके, तर आता आपण एक एक्झाम्पल बघू. बघा या स्क्रीनवरती तुम्हाला दोन टेबल दिसत आहे, स्टुडंट टेबल अँड डिपार्टमेंट टेबल. आता बघा स्टुडंट टेबल मध्ये कॉलम आहेत, स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, डेट ऑफ बर्थ, डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे, हे 4 कॉलम आणि डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट नेम असे 2 आहे. आता हा स्टुडंट टेबल हे जे आहे याला आपण काय म्हणणार, हा एक टेबल आहे. बघा याचा रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये जे असणार त्याला आपण म्हणणार टेबल. पहिला टेबलचा कन्सेप्ट तुम्हाला कळाला. त्यानंतर आहे टपल. आता टपल म्हणजे काय बघा, 101 प्राजक्ता, डेट ऑफ बर्थ 3395 आणि डिपार्टमेंट आयडी D201. हे जे पूर्ण जे दिसतंय तुम्हाला रेड कलर मध्ये, हे पूर्ण इथपर्यंत 201 पर्यंत, तर हे झालं एक रेकॉर्ड किंवा आपण त्याला म्हणणार टपल. पहिला हा टेबल, त्यानंतर टपल. त्यानंतर ॲट्रिब्यूट, हे जे तुम्हाला सर्व नाव दिसतं, स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, डेट ऑफ बर्थ, डिपार्टमेंट आयडी, याला आपण म्हणणार ॲट्रिब्यूट. याच्यामध्ये ज्या कॉलमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या युनिक व्हॅल्यूज आहेत. आता बघा इथं 101, 102, 103, 104 हे युनिक व्हॅल्यूज आहेत. इथं सध्या इथं पण आहेत, पण राकेश नाव असू शकतं, डबल राहुल असू शकतं, हे युनिक व्हॅल्यूज नाही. डेट ऑफ बर्थ पण दोघांची सारखी असू शकते, डिपार्टमेंट पण दोघांचं सारखं असू शकतं. सो ज्याच्या युनिक व्हॅल्यूज असतात त्याला आपण म्हणणार की ॲट्रिब्यूट, आणि हे बाकीचे आहेत ॲट्रिब्यूट. ओके, हा झाला टेबल, टपल, की आणि ॲट्रिब्यूट. त्यानंतर आपल्याला बघायचं होतं की डोमेन काय. आता याच्यामध्ये बघा इंटिजर टाईपच्या व्हॅल्यूज आहेत म्हणून याचा डॉमेन झाला इंटिजर. इथं स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर टाईपचे आहे तर हे झाला स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर त्याचा डोमेन. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याच्यात 2 टेबल आहे. याच्यामध्ये बघा डिपार्टमेंट आयडी हा इकडं की ॲट्रिब्यूट आहे, त्याचा रेफरन्स आपण इकडे दिलाय. तर ह्या डिपार्टमेंट आयडीच इकडे काय आहे, रिलेशन. अशा 2 टेबलमध्ये काय असतं, रिलेशन. तर याला म्हणणार आपण रिलेशनशिप. ठीक आहे. त्यानंतर एंटिटीज. आता इथं 2 एंटिटीज आहे. 2 एंटिटीज कोणत्या आहेत, पहिली आहे स्टुडंट एंटिटी. स्टुडंटचा डेटा, स्टुडंटच्या प्रॉपर्टीज आपण या टेबलमध्ये स्टोअर केला, जसं की स्टुडंटची आयडी, स्टुडंटचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि डिपार्टमेंट आयडी. तर इथं आहे स्टुडंट काय झाली एंटिटी, आणि दुसरी एंटिटी काय झाली डिपार्टमेंट. डिपार्टमेंटचा प्रॉपर्टीज, डिपार्टमेंट आयडी आणि डिपार्टमेंट नेम हे आपण ह्या टेबलमध्ये स्टोअर केलं. तर ही डिपार्टमेंट ही या ठिकाणी एंटिटी आहे. तर अशा पद्धतीने टेबल, टपल, ॲट्रिब्यूट, एंटिटीज आणि डोमेन हे आपण या ठिकाणी स्टडी केले. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजचा जो युनिट नंबर 2 मधला 2.1 जो कन्सेप्ट होता तो या ठिकाणी बघितलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, माझ्या वेबसाईटची लिंक दिली आहे. त्या वेबसाईटवरती माझ्या सर्व नोट्स युनिट 1च्या असतील, युनिट 2च्या असतील, सर्व नोट्स, व्हिडिओ, PPT, असाइनमेंट सर्व असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्या वेबसाईटला नक्की सर्वांनी व्हिजिट करा. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी पण आहे. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता. तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सेकंड इयरच्या जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.